या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। अहो मी स्वतः बघितलं त्यांना आज जाताना। हे बघ ईशा, इथे आपण आर्ग्यू करून काही होणार नाही। आपण कन्फर्म करूयात ना? कन्फर्म कसं करणार? आपण डोअर ओपन करूयात आणि कन्फर्म करूयात। सर त्या गजा पाटीलचं काय झालं? त्याचा शोध चालू आहे ईशा। त्या माणसाने आपल्या कंपनीची सिस्टीम पूर्णपणे बिघडवून ठेवली आहे। त्या माणसाला शिक्षा मिळाली पाहिजे सर। ईशा, सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या नसतात। आपले प्रयत्न सुरू आहेत ना, सापडेल। तर अहो त्या राजेशने आपल्याला एवढा मोठा धोका पत्करून त्या गजा पाटीलचं नाव सांगितलं। सर निदान त्या राजेशला तरी न्याय मिळाला पाहिजे। चकली मेड बाय सोनिया एंड टीम। अप्रतिम। अरे वा, आज खुशीत दिसतंय विक्रांत। ऑफिस मध्ये काही विशेष झालंय का? सर तो मिळाला? कोण मिळाला? म्हणजे कशाबद्दल बोलतेय ही? ईशा ऑफिसला आली? येस। ठीक आहे, मी बघतो। ओके सर। पाहिलंस, ती आता ऑफिसला गेली। त्या डोक्याला ना त्रास देते ही फक्त। अरे आता तू कशाला चिडचिड करतोस? एकदा त्याच्या समोर गजा पाटील कोण आहे हे कळलं की मग तिचं मिशन कंप्लीट होईल। कळत नाही कशी आहे ते। परांजपेंना माहिती आहे गजा पाटील कोण आहे। परांजपे सर प्लीज, तुम्हाला गजा पाटील बद्दल काहीही माहिती असेल तर मला प्लीज सांगा। ईशा मॅडम, विक्रांतचं मोठं काम हलकं केलंयस तू। आता त्या गजा पाटीलला म्हणावं खा जेलची हवा। गजा पाटील? हो मग काय, त्यांनीच तर गफला केला होता ना, म्हणून तर त्याला अटक केली। आई अगं ईशा त्यांना सांगत होती की ऑफिस मध्ये तुम्ही तिचं कौतुक केलं, गिफ्ट दिलं तिला, आणि मग गजा पाटीलला अटक झाली हे सांगितलं आणि अचानक चक्करून कोसळल्या खाली। त्या गजा पाटीलचं अस्तित्व आता संपवलं पाहिजे। आईसाहेबांनी कसं बसं गप्प केलंय, पण पुढचं काम तुझं। सर्जेराव आणि परांजपेच्या दोघांच्याही तोंडाला कुलूप घालायचं। ठीक आहे, ईशाला मी गप्प करू शकत नाही, पण बाकी कोणीही तिच्याशी गजा पाटील बद्दल बोलता कामा नये। सरांचा आणि गजा पाटीलचा काय संबंध आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाहीये। जरा जल्दी करो ना भैया। हॅलो, हा निमकर बोला। पुष्पा अगं कुठेस तू? कधी येणारेस परत इकडे? अहो हो, येते सांगीन ना तुम्हाला मी फोन करून जेव्हा येणार असेल तेव्हा। नाही म्हणजे आजही तू येणार नाहीयेस? नाही येणार आहे मी आज। अगं आता त्या चकल्या पापड सगळं शिकवून झालं असेल ना आता, मग आता काय करतेस तिकडे? अहो येईन मी, किती मागे लागताय तुम्ही? पुष्पा, तू हे जे काय मला टाळतेस ना त्यावरनं मला आता शंका यायला लागली। तू नक्की पापड चकल्या शिकवायलाच तिकडे गेलीस ना, की आणखीन काही? आणि आणखीन काय करणार आहे मी? तुमचं आपलं काहीतरीच। त्या विक्रांत सरंजामींच्या बंद रूम पासून तू जरा लांबच राहा बरं का। उगीच काहीतरी करायला जाऊ नकोस।
मला आता सारखी तीच शंका येते. बोलले माझ्या डोक्यात त्या खोलीचा विचार सुद्धा नाहीये. नाही तसं असेल तर चांगलंच आहे, पण हे बघ आपल्या वागण्यामुळं आपल्या मुलीच्या संसारात उगीच काहीतरी प्रॉब्लेम यायला नको. तुला कळतंय का मी काय बोलतो ते? अगं एक छोटीशी चूक सुद्धा खूप महागात पडेल का पुष्पा. हे काय होईल, चूक होईल तुझ्या हातून आणि ते बिचारा ईशाला सगळं भोगावं लागेल. काय म्हणतोय कळतंय ना, विचार कर. हो ठेवा फोन निमकर. ठीक आहे लवकर ये परत. चूक होईल तुझ्या हातून आणि ते बिचारा ईशाला सगळं भोगावं लागेल. भैया ये पैसे हमको नहीं करनी है चाबी. हाँ हो काय करते? व्हॉट आर यू डुईंग? अहो सोनिया ताई नको करायला किल्ली. चला तुम्ही घरी चला. हो तुम्ही दुसरी करा. दूसरा ले लीजिए. नको नको खरंच नको. नाही करणार भैया. अहो ईशा आणि जावई बापूंमध्ये विघ्न नकोयत मला. चला तुम्ही. हो पण होत आली आहे ती. द्या पैसा. हा चला. अहो पण मला सोन्या वहिनी, तुझ्या उपयोगाची गोष्ट मिळाली. काय? ताबडतोब स्टडी मध्ये जा. तिथे काही पुस्तकं मी काढून ठेवले, त्यातली तुला जी आवडेल ती गोष्ट तुझ्या नवऱ्याला ऐकव आणि त्याला म्हणव. नंदिनी आज चांगला बेत आहे. अजिंक्य चालल्यात पुढल्या आठवड्यात म्हणून केलं एवढं सगळं. अगं शितले तू भात घेतो म्हणली तीस. अगं घे की अजून भात. ती पापड वाढतीला घेते. मला एक कळणं झालंय, जाणार आज्या आणि तुम्ही सगळे शीतलला कसं काय फोर्स करताय? काय तर गडबड दिसते मला. क्यों नहीं आ रही तू कॉलेज को? अगं घरात लई काम आहेत. अगं शितले खोटं बोलू नका. मी कशाला खोटं बोलते तेव्हा? गुड न्यूज आहे ना? हा सुरुवात कोणी केली? तिनेच केली असं. काय काय? नाही सुरुवात त्यांनीच केली. कशी कशी? चॉकलेट आणायचे मला. आणि सगळ्यात चांगला तुमचा एक गुण दिलाय की तुमचा मूड जर चांगला नसेल तर तुम्ही सगळ्यांचा मूड कसा खराब होईल याचा प्रयत्न करता. हे नक्की माझ्या मुलीने लिहिलंय. तुला राधिका बहिणीमध्ये इंटरेस्ट नाही आहे, पण या फेजमध्ये राधिका बहिणीसोबत तो होता आणि त्याच्या मनात राधिका बहिणीसाठी फिलिंग्ज आहेत. मला कळतं रे, राधिकाला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे आणि सौमित्र सारखा माणूस जर तिच्या आयुष्यात आला तर त्यासारखी चांगली गोष्ट नाही. आता तुम्हीच माझ्या हाती आयती संधी दिलीत म्हटल्यावर आता मी तुम्हाला याच्यात गुंतून ठेवून माझं काम कसं काढून घेतो बघाच तुम्ही. तुझ्या सासरी काय घडतंय? गॅरी फायनली गेला का ऑफिसला? हा जायला लागला तो. गुड फॉर नथिंग दिला ना त्याला जॉब. तुमच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपण शेतकरी संघटनेला जमा झालेली 35 करोडची रक्कम देतो. 35 करोड? मी तुझ्या पाठीमागून मोठी केळ मोडून पडली. सोडल्यान गेल्या अभिरामाक सोडल्या. पण हे अंगार जेणे कोणी लावल्यांना त्यांना अगदी जालिम उपाय केल्यान. हा पण आपल्याला काहीतरी सुगावा लागलाच पाहिजे. आता सुगावा लागणार कसा? सुगावा 2 ठिकाणी लागला तर लागेल. कुठे? एकतर शंभूराजांच्या महालात, नाहीतर सदरेवर. कदाचित कलुषाकडे. त्याला माहित असणारच, पण सदरेवर यादी असावी. मग होरा काय? मी जातो सदरेवर. सावधान पंत. राणा भाऊजी विंचेकरांकडे जाऊन आला सा? नाही वहिनी, आता खीर संपवून लगेच निघणार आहे. बॅग कुठे आहे मग आमची? आहे की इकडे बाहेर ठेवली आईच्या फोटो खाली. तायडे
अगं किती वेळ? त्या मिंच्याकडे पैसे अजून पोचले नाहीत. पाठव की लवकर, उशीर झालाय. हा पाठवतो, जरा टाइम दे आम्हाला. ताळडीत खोळ घालणार. राणा भाऊजी, अहो बॅग नाही की तिथं. असं कसं होईल? मी स्वतः ठेवली होती की तिकडे. मग गेली कुठं?